तर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांची भेट झालेली आहे। सरनाईक यांनी स्वामी यांच्या धाराशिवमधील निवासस्थानी भेट घेतली आहे। दोघांच्या भेटीनं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची चर्चा आहे। धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जवळीक वाढतीये, यामुळे कुठेतरी याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे। प्रताप सरनाईक ठाकरे गटाच्या नेत्याच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यामुळे धाराशिवमध्ये या भेटीनंतर अनेक चर्चा सुद्धा रंगू लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची सुद्धा चर्चा आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीकडे पाहिलं जात आहे। शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांची भेट घेतली आहे। ओमकार कुलकर्णी या भेटी संदर्भातली माहिती देत आहेत। ओमकार, तृप्ती, जर पाहिलं सध्या शिवसेना शिंदे गटाचे मंत्री असलेले प्रताप सरनाईक हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी काल रात्री उशिरा ठाकरे गटाचे आमदार असलेले प्रवीण स्वामी यांची धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत आणि त्याचबरोबर एक खासदार देखील आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये देखील धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात रंगलेली पाहायला मिळाली होती। या चर्चा असतानाच कुठेतरी आता शिंदे गटाचे पालकमंत्री सरनाईक यांनी कुठेतरी ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि या ठिकाणी त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीसह स्वागत करण्यात आलेलं आहे। एकीकडे राज्यात जर पाहिलं तर फडणवीस आणि ठाकरे एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहेत ते कुठेतरी सुरू आहेत। त्यांच्या भेटी वारंवार जे आहेत ते कुठेतरी घडताना पाहायला मिळत आहेत। त्यातच कुठेतरी आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कुठेतरी ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय केल्याच्या चर्चा ज्या आहेत ते या भेटीमुळे पुन्हा एकदा कुठेतरी होताना पाहायला मिळत आहेत। प्रवीण स्वामी जे आहेत ते उमरग्याचे आमदार आहेत। शिक्षक ते आमदारकीपर्यंत त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांच्याशी जवळीक जी आहे ती कुठेतरी आता शिंदेच्या मंत्र्यांची वाढताना पाहायला मिळते आणि परिणामी त्याचं ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झालं की काय अशी चर्चा देखील रंगताना पाहायला मिळते। तृप्ती, निश्चित ओमकार, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।